नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वा विषय राज्यशास्त्र प्रकरण 3 यातील गरिबी आणि विकास हा भाग अभ्यासणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण गरिबी म्हणजे काय, गरिबीच्या व्याख्या, संयुक्त राष्ट्राची भूमिका, या गरिबी निर्मूलनाचे उपाय, त्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी ठरवलेले ध्येय, ह्या सगळ्यांची एकंदरीत चर्चा केली आणि ह्या पैलूंचा आपण अभ्यास केला आहे। जसे आपण गरिबीचे 2 दृष्टिकोन बघितले, पारंपरिक आणि अपारंपरिक दृष्टिकोन, आणि त्यानुसार त्या गरिबी निर्मूलनाच्या आपण उपाययोजनासुद्धा बघितल्या मागच्या व्हिडिओमध्ये। तर या टॉपिकमध्ये गरिबीसोबतच आणखी एक मुद्दा आहे, गरिबी आणि विकास, कारण हे दोन्हीही एकमेकांशी संलग्न असे मुद्दे आहेत की गरिबी का आहे तर विकास झाला नाही, किंवा गरिबीचं निर्मूलन का होणार आहे कारण विकास झाला। म्हणजे ह्या एकमेकांशी रिलेटेड संकल्पना आहे, ज्यांचा एकमेकांशी संबंध हा व्यस्त प्रमाणातला आहे। एक कमी तर दुसरं जास्त, दुसरं कमी तर पहिलं जास्त, असा व्यस्त संबंध या 2 संकल्पनांमध्ये आहे। तर आज आपण विकास म्हणजे काय, नेमकं विकास या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, कोणत्या भूमिकेतून घ्यायचा, त्याचं स्वरूप कसं आहे, त्यानंतर विकासाचे सुद्धा पारंपरिक आणि अपारंपरिक असे 2 दृष्टिकोन आहेत। पारंपरिक दृष्टिकोनामध्ये सुरुवातीला म्हणजे औद्योगिक क्रांती ते 1990चा काळ, यामध्ये समाजवादी आणि भांडवलवादी पैलूद्वारे हा विकास साध्य करण्याचा कसा प्रयत्न केला गेला राज्यांमार्फत, आणि गरिबी निर्मूलनाचे प्रयत्न कसे झाले। त्यानंतर अपारंपरिक दृष्टिकोनामध्ये फक्त आर्थिक विकास न करता सर्व दृष्टींनी, सामाजिक, सांस्कृतिक, ज्याला आपण राजकीय म्हणू, अशा सर्व दृष्टींनी, आर्थिक तर आहेच पण इतरही, अशा सर्व दृष्टींनी विकास साध्य करणे, याद्वारे एकंदरीत आपण ज्याला शाश्वत विकास म्हणू तो कसा साध्य केला जातो आहे, ह्या मुद्द्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर सुरुवातीला इथे या व्हाईट बोर्डवर मी काही लिहिलेलं आहे, तर ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्या, तसंच त्याचं वाचन करा, पाठ्यपुस्तकातल्या या भागाचं वाचन करा, आणि त्यानंतर माझा व्हिडिओ तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला हे मुद्दे समजण्यास अधिक सहज आणि सोपे जातील। काही भाग आता इथे दिलेला आहे, याच्या पुढचं विश्लेषण, त्याचा पुढचा भाग पुन्हा मी ब्लॅकबोर्डवर या व्हाईट बोर्डवर लिहिणार आहे, तेव्हा तुम्ही तेही उतरवून घ्या। ठीक आहे। तर आता इथे जसं मी लिहिलेलं आहे की विकास म्हणजे काय आणि विकासाची व्याख्या ढोबळमानाने किंवा विकासाचं स्वरूप, तर विकास म्हणजे काय, वाढ, बदल, सुधारणा, विस्तार, या सर्व अंगाने आपण विकास झाला असं म्हणतो। वाढ वयामध्ये होते, विस्तार आपल्या भूमिकेमध्ये होतो, म्हणजे एकंदरीत व्यक्ती, समाज, कुटुंब, राष्ट्र यामध्ये जी काही वाढ होते, बदल होतो, विस्तार होतो किंवा सुधारणा होते, याला आपण विकास असं म्हणू शकतो। पण आता हे 2 मार्गांनी होऊ शकतं, चुकीच्या किंवा बरोबर। तर इथे विकास जेव्हा हा शब्द आपण वापरतो तेव्हा हे गृहीत धरलं जातं की ही जी काही वाढ आहे, काही बदल आहे, होणारी सुधारणा आहे किंवा विस्तार आहे, हा कसा असला पाहिजे, गुणात्मक, योग्य असला पाहिजे, गुणात्मक असला पाहिजे, त्याला काहीतरी एक दर्जा असला पाहिजे की ज्यामुळे मूल्यांकन वाढणार आहे, असा दर्जा असला पाहिजे, सकारात्मकता त्यामध्ये असली पाहिजे। आणि या दृष्टीने जी वाढ होते कोणत्याही क्षेत्रामध्ये, मग सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, हे सगळे मी इथे त्यासाठी एक आरा, सासा, शैधा असं वापरलेलं आहे। तर या सर्व क्षेत्रांमध्ये ही जी वाढ होते ती गुणात्मक, सकारात्मक, मूल्यात्मक, योग्य दर्जा वाढला पाहिजे त्याचा, म्हणजे या सर्व दृष्टिकोनातून
जे बदल, वाढ किंवा विस्तार होतो त्याला आपण विकास म्हणतो. तर ढोबळमानाने विकास म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल की चांगला बदल, गुणात्मक बदल, सकारात्मक बदल, वाढ किंवा विस्तार. आता विकास हा व्यक्तीचा, कुटुंबाचा, समाजाचा, राष्ट्राच्या या उद्देशाने घेतला जातो. कारण व्यक्तीचा विकास तर कुटुंबाचा, कुटुंबांचा विकास तर समाजाचा, समाजाचा असेल तर राष्ट्राचा आणि एकंदरीत सर्व राष्ट्रांचा विकास म्हणजे जगाचा विकास. तर अशा अर्थाने या विकासाचा अर्थ घेतला जातो. आणि हा विकास कसा अपेक्षित आहे तर सर्व क्षेत्रांमध्ये समतोलदृष्ट्या हा विकास अपेक्षित आहे. म्हणजे कुठे कमी, कोणत्या घटकांमध्ये समाजाच्या किंवा समाजाच्या कोणत्या घटकामध्ये हा जास्त असा नाही, तर एक समतोल प्रस्थापित होणे या विकासामार्फत, आणि हा विकासही समतोल होऊन एक सामाजिक आर्थिक समतोल निर्माण होणे हे पण महत्त्वाचं आहे किंवा अपेक्षित आहे. आता विकास हा सामान्यतः सामाजिक व राजकीय या दृष्टिकोनातून किंवा या मूल्यातून बघितला जातो की सामाजिक विकास कसा आहे, समाज विकसित होत आहे का, किंवा राजकीय विकास कसा आहे, ज्या काही लोकशाही आहे, ह्या काही राजकीय संकल्पना म्हणू किंवा राजकीय जे काही कार्य आहे, सहभाग आहे, यामध्ये सहभाग वाढतो आहे का, या दृष्टीने विकास बघितला जातो. पण एक सामाजिक विकास हा आर्थिक वाढीमधनंही बघितला जातो की विकासाचा मुख्य उद्देश काय आहे, लोकांचं कल्याण साधणं, हित साधणं. आणि जोपर्यंत आर्थिक विकास होत नाही तर सामाजिक आणि राजकीय विकास हा परिपूर्ण झाला असं आपण म्हणू शकत नाही. आणि म्हणूनच कोणत्याही क्षेत्रातील विकासाचा हेतू हा लोकांचे कल्याण साधण्याचा असतो. उदाहरणार्थ सामाजिक विकास, राजकीय विकास व प्रामुख्याने आर्थिक विकास, की ज्यातून व्यक्ती किंवा समाज किंवा राष्ट्र त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल आणि त्यांना एक उत्तम प्रतीचं, चांगल्या दर्जाचं आयुष्यमान जगता येईल. एकंदरीत या पाठाच्या अनुषंगाने किंवा या संकल्पनेच्या अनुषंगाने आपण जेव्हा गरिबी आणि विकास ही संकल्पना किंवा हा मुद्दा इथे अभ्यासत आहोत तर तिथे हा संबंध विकासाचा आर्थिक वाढीशी यांनी धरलेला आहे. आणि त्या दृष्टीने इथे विवेचन आलेलं आहे की आर्थिक वाढ झाली तरच व्यक्तीला अधिक चांगले आयुष्य जगता येणार आहे. म्हणजेच इथे आर्थिक विकासाचा संबंध आर्थिक वाढीशी म्हणजे उत्पन्नातल्या वाढीशी इथे लावलेला आहे किंवा गृहीत धरलेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर आता ह्या आर्थिक विकास म्हणजेच आर्थिक वाढ किंवा उत्पन्नातली वाढ. तर या आर्थिक विकासाचे पण दोन दृष्टिकोन दिले आहे. एक पारंपरिक म्हणजे 1990 पर्यंत ज्यावर भर दिला जात होता आणि दुसरा अपारंपरिक. तर त्यापैकी आता आपण पहिले पारंपरिक दृष्टिकोन बघणार आहोत. आणि या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये सुद्धा दोन पैलूंचा विचार केला गेलेला आहे. पारंपरिक दृष्टिकोन यामध्ये दोन पैलू आहेत जे गरिबी निर्मूलन व आर्थिक वाढीसाठी 1990 पर्यंत या दृष्टिकोनावर भर देऊन कार्यवाही किंवा अंमलबजावणी केली जात होती राज्याकडनं. तर पहिला आहे समाजवादी पैलू. इथे मी जवळपास पूर्ण विश्लेषण तुम्हाला लिहून दिलेलं आहे. कारण काय होतं की थोडक्यात लिहिलं आणि नंतर काही दिवसांनी तुम्हाला त्याचं जे विश्लेषण केलेलं असतं ते तुम्ही विसरून जाता. आणि त्यामुळे मी कुठेतरी तुमच्याजवळ ते असावं म्हणून इथे थोडं स्पष्टीकरण अधिक केलेलं आहे. तत्त्वप्रणालीच्या आधारे समाजवाद, भांडवलशाही, साम्यवाद ह्या सगळ्या विचारप्रणाली किंवा तत्त्वप्रणाली आहेत. तर या तत्त्वप्रणालीच्या आधारे समाजामध्ये श्रीमंत गरीब दरी कमी करून सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करून समाजाची, एकंदरीत राष्ट्राची आर्थिक वाढ किंवा विकास घडवून आणणे ही राज्याची प्रमुख भूमिका आहे व त्यावर राज्य लक्ष केंद्रित करते. तेव्हा ती भूमिका समाजवादी विचारप्रणालीच्या सहाय्याने आर्थिक वाढीचा समाजवादी पैलू दर्शविते. लक्षात घ्या की समाजवादाची तत्त्वप्रणाली काय आहे की समाजामध्ये आर्थिक आणि सामाजिक समता निर्माण करणे. आता ही कशी निर्माण केली जाईल तर मी याचं इथे खाली वर्णन केलेलं आहे की श्रीमंत आणि गरीब दरी कमी करायची आहे आणि श्रीमंतांच्याच सहाय्याने त्यांना सामाजिक भानाची किंवा सामाजिक जाणीव, कर्तव्याची जाण देऊन त्यांच्याच सहाय्याने
आपल्याला ह्या समाजातल्या गरिबीचं निर्मूलन करायचं आहे आणि यामध्ये राज्याची भूमिका खूप महत्त्वाची आहे असं या गोष्टीवर हा पैलू भर देतो की श्रीमंत गरीब दरी कमी करायची, सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करून पूर्ण समाजाची आर्थिक वाढ किंवा विकास घडवून आणण्याची आणि यामध्ये राज्याची ही प्रमुख भूमिका आहे. त्यावर राज्य लक्ष केंद्रित करते. तेव्हा ती भूमिका समाजवादी विचारप्रणालीच्या साहाय्याने आर्थिक वाढीचा समाजवादी पैलू दर्शविते. आणि जेव्हा राज्य अशा पद्धतीने कार्य करते की समाजवादी विचारप्रणालीचा आधार घेऊन, तेव्हा ही जी भूमिका आहे, हा जो पैलू आहे, हा समाजवादी पैलू आहे गरिबी निर्मूलनाचा आणि त्यात कशाद्वारे आर्थिक वाढ करून. तर आता समाजाच्या सहकार्याने उपलब्ध, मी आत्ता सांगितलं की श्रीमंत गरीब दरी कमी करायची आहे, तर समाजाच्या सहकार्याने म्हणजे समाजामध्ये जे काही अधिक उत्पन्नवाला गट आहे ते समाजाच्या सहकार्याने उपलब्ध साधन संपत्तीचे व उत्पन्नाचे, की एकंदरीत जे काही या समाजाचं उत्पन्न आहे, जी काही साधन संपत्ती आहे की ज्याचा वापर आपण आर्थिक वाढीसाठी करून घेणार आहोत, नियमन व नियंत्रण करून, याचं नियमन म्हणजे याच्यासाठी एखादी नियमावली तयार करणे की कशा पद्धतीने ही दरी कमी करता येईल, याच्यासाठी काय नियम लावायचे आहेत, व नियंत्रणही करायचं आहे म्हणजे कोणावर अन्याय पण होऊ नये, मनमानी होऊ नये, त्याचे योग्य व न्याय वितरण. मग ह्या एकंदरीत सकल उत्पन्नाचं पूर्ण समाजाच्या घटकांमध्ये योग्य व न्याय वितरण, योग्य आणि न्याय, कोणावर अन्याय नको पण ज्याला थोडं अधिकची गरज आहे सरकारकडनं किंवा राज्याकडनं अधिकच्या मदतीची अपेक्षा आहे त्याला ती मिळावी. मी मागच्याही एका व्हिडिओमध्ये सांगितलं की मी इथे आहे आणि एक व्यक्ती या पातळीवर आहे, मी या पातळीवर आहे, मला या पातळीवर जायचं आहे आणि याला पण या पातळीवर यायचं आहे, पण मला एवढ्याच मदतीची गरज आहे इथून इथे येण्यासाठी, पण या व्यक्तीला इथून इथे येण्यासाठी एवढ्या मदतीची गरज आहे, याला आपण अशी मदत राज्याकडनं मिळावी, याला पण योग्य व न्याय वितरण असं म्हणू. तर हे जे वितरण आहे ते शासनाद्वारे समाजात करणे, शासनाद्वारे हे वितरण केलं जाईल, कोणा एका व्यक्तीच्या मर्जीनुसार होणार नाही, तर पूर्ण समाजाचा विचार करून शासन हे कार्य करणार आहे. म्हणजेच आर्थिक व सामाजिक समतेद्वारे आर्थिक वाढ साधणे, आणि हे जर योग्य पद्धतीने झालं तर आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित होईल आणि त्याद्वारे आर्थिक विकास किंवा वाढ साध्य होईल. यासाठी महत्त्वाची उत्पादन साधने की ज्यातनं उत्पन्न निर्मिती होते आहे, ही जी उत्पादन साधने आहे ज्याला आपण कारखाने म्हणू किंवा सार्वजनिक उपक्रम म्हणू, ही जी साधने आहे ही समाज नागरिक वा सार्वजनिक स्वरूपाची असावीत आणि त्यावर नियंत्रण व नियमनाचे अधिकार शासनाचे असावे. जर हा समाजवादी पैलूतून आर्थिक विकास साध्य करायचा आहे तर ह्या सर्व घटकांवर कोणाचं नियंत्रण असतं? शासनाचं. आणि शासनच त्याचं नियमन करतं, नियंत्रण करतं आणि ही कोणा एका व्यक्तीची खाजगी मालमत्ता नसते, तर ह्यावर समाज, पूर्ण नागरिक किंवा शासनाची मालकी असते, ज्याला आपण सार्वजनिक उपक्रम म्हणतो की ज्यावर सगळ्यांची मालकी आहे असं एक असतं. आणि हा समाजवादी पैलूचा मुख्य हेतू काय आहे? तर लोकहित साधने. या राज्याची ही जी भूमिका आहे की ज्या भूमिकेतून राज्य कार्य करत आहे, तर त्यांचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे यामागे? की लोकांचं हित साधणे. हा झाला आर्थिक वाढीसाठीचा समाजवादी पैलू की जो जवळपास औद्योगिकीकरणाचा वेग वाढण्यापूर्वी, मी इथे लक्षात घ्या शब्द काय वापरत आहे की औद्योगिकीकरणाचा वेग वाढण्यापूर्वी हा एक समाजवादी दृष्टिकोन जवळपास सर्व राज्यांनी जे नव्याने स्वतंत्र झाले होते किंवा विकसित होण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी स्वीकारलेला आपणास दिसतो. पण त्याचवेळी औद्योगिकीकरणाला त्या काळामध्ये 1960-70 नंतर एक वेग मिळाला आणि विकासासाठी लवकरात लवकर साध्य व्हावं विकास आणि गरिबी निर्मूलन व्हावं यासाठी या औद्योगिकीकरणावर भरसुद्धा दिला गेला. त्यावेळी या विकासासाठीच, आर्थिक विकासासाठी एक दुसरा पैलूसुद्धा पुढे आला, पर्यायी, म्हणजे ह्याच समाजवादी पैलूला पर्यायी पैलू म्हणून, तो आहे भांडवलशाही पैलू. हा पण एक तत्त्वप्रणाली आहे, विचारप्रणाली आहे की
खुल्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देते. ही जी विचारप्रणाली आहे ही खुल्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देते. म्हणजे इथे ज्याच्याजवळ क्षमता आहे त्यांनी उत्पादन क्षेत्रामध्ये सहभाग घ्यावा आणि तिथे ते साधनं विकसित करावे आणि त्याद्वारे विकास साधावा. त्याद्वारे विकास साधण्याचा राज्याच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करते. आणि मग राज्यांनी सुद्धा या खुल्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहनच दिलं, कारण लवकरात लवकर विकास साध्य व्हावा म्हणून. कारण कुठेतरी सार्वजनिक म्हटलं की एक ढिसाळपणा येतो आणि खाजगी म्हटलं की तो एक लक्ष देऊन माझं आहे तर मला नुकसान तर सहन होणारच नाही. त्यामुळे तो फक्त आणि फक्त फायद्याच्या दृष्टिकोनातूनच हे उद्योग किंवा उत्पादन साधनं यांचा वापर करतो. त्यामुळे इथे लवकर वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे राज्याच्या भूमिकेवर जेव्हा राज्यांनी हे स्वीकारलं धोरण तर राज्याच्या या भूमिकेवर लक्ष केंद्रित करतो हा भांडवलशाही पैलू. औद्योगिकरणानंतर या बाबीचा स्वीकार केला गेला. त्या औद्योगिकरणाला वेग आल्यावर बहुतांश राज्यांनी या पैलूचा स्वीकार केला. यात उत्पादन साधनांची मालकी ही वैयक्तिक किंवा खाजगी असते. म्हणजे जसं आपण समाजवादीमध्ये बघितलं की नागरिकांची पूर्ण समाजाची त्यावर मालकी असते, असं नाही. तर इथे ज्यांनी पैसा गुंतवला त्या उत्पादन साधनाला तयार करण्यासाठी किंवा उभं करण्यासाठी त्याचीही मालकी असते. मग आता ही खाजगी वैयक्तिक आहे म्हणजेच एकट्याच्या मालकीची असू शकेल किंवा 4 लोकांनी एकत्र येऊन एखादं कॉर्पोरेट स्थापन केलं, संस्था स्थापन केली, त्या संस्थेची असू शकेल किंवा आपण म्हणू की एकंदरीत पूर्ण ज्यांनी उभारली आहे त्यांचाच यावर मालकी हक्क असेल, बाकी कोणाचाच नाही. मग ते 1 असो 4 असो. आणि उद्देश केवळ यांचा उद्देश काय आहे केवळ यामागे की नफा कमवणे, जास्तीत जास्त नफा कमवणे हा त्यांचा उद्देश आहे. इथे दुसऱ्याचं भलं करणं हा हेतू नाही. समाजवादी पैलूमध्ये राज्याची भूमिका जी सार्वजनिकची होती की धोरण उत्पादनांची मालकी ही जनतेची समाजाची असेल आणि त्यातनं जे मिळेल त्यामध्ये समाजाचं हित साधावं, लोकांचं हित साधावं, ही एक इथे आपण उद्दिष्ट पाहिलं. इथे मात्र ह्या उत्पादन करणारे जे आहे ज्यांना आपण भांडवलदार म्हणू यांचा उद्देश काय आहे, स्वतःचं कल्याण करणे आणि जास्तीत जास्त नफा मिळवणे हा इथे उद्देश आहे. आणि त्या नफ्यातनं पुन्हा नवे उत्पादन साधनं निर्माण करणे. म्हणजे काय होतं आहे की ही एक बाजारपेठीय अर्थव्यवस्था सरळ सरळ स्वीकारली गेली की ज्यामध्ये किमतीचे नियमन व नियंत्रण हे बाजारपेठ मागणीनुसार खाजगी शक्ती ठरवतात. उत्पादन केल्यावर त्या प्रोडक्टची किंमत, मग हिच्यामध्ये आता सगळं आलं, हिच्यामध्ये भांडवल आहे, श्रम आहे, उत्पादन आहे, वितरण आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं एक मूल्य ठरवण्याची जी काही आपण ज्याला म्हणतो जो अधिकार आहे तो कोणाला मिळतो की जो हे उत्पादन करत आहे त्याला मिळतो. आणि बाजारपेठेतल्या त्या वस्तूच्या मागणीनुसार तो त्याचं मूल्य ठरवतो. असं नाही होणार की 2 रुपयाची वस्तू आपल्याला तर 2च रुपये लागले तर मग याची किंमत 3 रुपये ठेवा. नाही, गरज कशी आहे, आवश्यकता कशी आहे, मागणी कशी आहे त्यानुसार तो 2 रुपयाचं उत्पादन मूल्य असलेली वस्तू त्याची किंमत तो 15 रुपयेसुद्धा ठेवू शकतो. म्हणजे ही बाजारपेठी अर्थव्यवस्था झाली. इथे कुठेही समाजहित नाही, लोकांना स्वस्तात मिळालं पाहिजे हा उद्देश नाही, तर नफा कसा कमवता येईल आणि त्याद्वारे ही पूर्ण किंमत ठरवण्याचं ही खाजगी शक्ती किंवा हे खाजगी उत्पादकच ह्यांची किंमत ठरवतात. श्रीमंत अधिक श्रीमंत होतो अशा खाजगीकरणामुळे. थोडक्यात खाजगीकरणाला वाव आहे. तुमची मालकी, तुम्ही उत्पादन केलं, तुम्ही ठरवणार किंमत जी होईल ठरवाल ती. आणि त्यामुळे काय होतं आहे की यामध्ये श्रीमंत अधिकच श्रीमंत म्हणजे पैशाला पैसा ओढतो आहे श्रीमंत. यामध्ये दुसरा पैलू हा पण आहे की हे उद्योगधंदे उभारतात आहे, त्यामध्ये रोजगार निर्मिती होत आहे, ही निश्चितच जमेची बाजू आहे. पण कुठेतरी विकास साधायचा आहे, पण तो विकास साधत असताना श्रीमंत गरीब दरी कमी व्हायला हवी. तर भांडवलशाही पैलूमध्ये ही दरी आपल्याला कमी होताना दिसत नाही की जी समाजवादी पैलूमध्ये दिसते. पण हे दोन्ही जे पैलू आहे हे पारंपरिक दृष्टिकोनाचे आहेत.
आणि आपण बघितलं की हा जो पैलू आहे तो औद्योगिकरणाला वेग येण्यापूर्वीचा होता आणि हा जो पैलू आहे भांडवलशाही जो नंतर राज्याने स्वीकारला हा दृष्टिकोन, हा औद्योगिकरणाला वेग आल्यानंतरचा. पण पुढे पुढे असं झालं की या भांडवलशाहीपुढे समाजवादी पैलू किंवा हा दृष्टिकोन टिकाव धरू शकला नाही. कुठेतरी प्रत्येकानेच किंवा खुद्द राज्यानेच भांडवलशाही पैलूला दृष्टिकोनाला प्रोत्साहन दिल्यामुळे समाजवादी दृष्टिकोन किंवा पैलू आर्थिक विकासाचा वाढीचा हा कुठेतरी मागे पडला. आणि पुढे तर समजा असं झालं की 1990 नंतर जागतिकीकरणाचे खाऊजाचे वारे वाहायला लागले आणि त्यामध्ये आता भांडवलशाही हा दृष्टिकोनही थोडासा मागे पडून एक नवा विचार पुढे आला की इथे फक्त एका व्यक्तीचं, कुटुंबाचं, समाजाचं, राष्ट्राचं नाही, तर इथे आता सकल जगाचा, पूर्ण जगाचा विचार, पूर्ण जागतिक बाजारपेठेनुसार हा विचार सुरू झालेला आपणास दिसून येतो. याच्या पुढे आपण बघणार आहोत की हा झाला पारंपरिक दृष्टिकोन. मग या दृष्टिकोनाच्या माध्यमातून राज्याने कशावर भर दिला? या दृष्टिकोनाचे काही उद्दिष्ट असतील तर ती उद्दिष्ट कोणती? त्यानंतर अपारंपरिक दृष्टिकोन काय, त्याची उद्दिष्ट काय होती? उद्दिष्ट तर दोघांची सारखीच आहेत. उद्दिष्ट दोघांची सारखी कोणती आहे की गरिबी निर्मूलन आणि मुख्यत्वे करून समस्या सोडवणे. ज्या काही एक भौतिक समस्या आहेत त्या सोडवायच्या आणि गरिबी निर्मूलन करायचं. हे पारंपरिक आणि अपारंपरिक या दोन्हीही विकासाच्या दृष्टिकोनांचं हे उद्दिष्ट आहे. पण त्यासाठी थोडे त्यांनी 1990च्या आधी चोखळलेले मार्ग वेगळे होते आणि जागतिकीकरणानंतर चोखळलेले मार्ग वेगळे होते. तर यांचा अभ्यास आपण आता करणार आहोत. आपण विकासाचा पारंपरिक दृष्टिकोन बघितला, त्या दृष्टिकोनातले समाजवादी आणि भांडवलशाही हे दोन पैलू पण बघितले. आता त्याच्या पुढचा भाग आपण अभ्यासत आहोत. तत्पूर्वी मी इथे तुम्हाला काही नोट्स दिलेल्या आहेत. तर त्या तुम्ही वहीत उतरवून घ्या. याचा पुढचा भाग जो तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेला आहे, संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकासाचे प्रयत्न, त्यानंतर सहस्त्रक ध्येय, त्यानंतर 17 ध्येय, दशक आहेत 2 त्यांनी घोषित केले, जे विकासाचे आपण ज्याला म्हणतो दारिद्र्य निर्मूलन दशक, ह्यांची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. मी फक्त थोडं हे आता विकास हा अलग मुद्दा का घेते आहे की तुमच्या ते लक्षात यावं. मी गरिबी ही संकल्पना एकंदरीत ढोबळमानाने, त्याचे दृष्टिकोन आणि संयुक्त राष्ट्राच्या दृष्टीने हे सगळं आपण मागच्या व्हिडिओत बघितलेलं आहे. आता मी फक्त एक विकास नेमकं काय आणि त्यासाठी त्याचे दृष्टिकोन वेगळे कोणते हे मी आता वेगळं घेते, कारण ते तुमची गफलत होऊ नये म्हणून मी असं केलेलं आहे. तर आपण पारंपरिक विकासाचे दृष्टिकोन, त्याचे 2 पैलू अभ्यासले. मग या पारंपरिक विकासाच्या दृष्टिकोनाचे जे आपण म्हणतो की या दृष्टिकोनातून काय साध्य करायचं होतं, की यांचं उद्दिष्ट काय होतं, की जे हे विकासाचे पारंपरिक दृष्टिकोन होते, ते 2 पैलू होते, त्यांचं उद्दिष्ट होतं गरिबी निर्मूलनच. एक लक्षात घ्या, कारण गरिबी निर्मूलनासाठीच आर्थिक विकास, आर्थिक वाढ करणे गरजेचे आहे. मग ही कशी होणार आहे, यांचं उद्दिष्ट काय? तर या दृष्टिकोनामागचं, विकासाच्या दृष्टिकोनामागचं पहिलं उद्दिष्ट काय होतं? तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा पेज नंबर 27वर हे दिलेलं आहे बघा इथे. त्यांचं उद्दिष्ट काय होतं प्रमुख? की गरिबीची भौतिक समस्या यांना सोडवायची होती आणि म्हणूनच राज्याचं त्यांनी सांगितलं की हे जे गरिबांच्या प्रश्न, गरिबांच्या समस्या सोडवायच्या आहे, गरिबी निर्मूलन करायची आहे, तर यासाठी राज्याचे प्रमुख कार्य किंवा प्रमुख लक्ष पण हेच असलं पाहिजे त्यांच्या प्रत्येक कृतीमधून, की त्यामुळे गरिबी निर्मूलन होऊन गरिबांचे प्रश्न सुटतील, त्यांचं उत्पन्न वाढेल आणि त्यांचे जे रोजचे मूलभूत गरजां भागविण्याचा जो एक प्रश्न आहे तो सुद्धा सुटेल. तर त्यामध्ये काय अभिप्रेत होतं राज्यांच्या या कार्यामध्ये? तर शेती आणि औद्योगिकरणावर भर देणे
आणि त्यामध्ये प्रगती करणे, त्यामध्ये वाढ करणे, शेती आणि औद्योगिकरणाचा विकास घडवून आणणे आणि त्याद्वारे रोजगार निर्मिती करणे. जसे जसे औद्योगिक उत्पादनांचे साधनं वाढतील, म्हणजे कारखान्यांची, लघुउद्योगांची वाढ होईल, त्यानंतर शेतीमध्ये हरित क्रांती सारखे प्रयोग होऊन शेतीतून मिळणारं उत्पादनसुद्धा वाढेल. तर यातनं रोजगार निर्मिती होईल. तसेच या रोजगार निर्मिती झाली, प्रत्येका हाताला कार्य मिळालं, तर दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होईल. आता बघा, हेच मुद्दे आपण गरिबी निर्मूलनाचे उपाय म्हणून पण बघितले आहेत आणि हेच मुद्दे आपण विकासाचं ध्येय काय आहे, या विकासाच्या दृष्टिकोनाचं उद्दिष्ट काय आहे हे म्हणूनही बघतोय. म्हणजे एकच मुद्दे आपण दोन वेगवेगळ्या अँगलनी अभ्यासतो आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गरिबी निर्मूलनाचे उपाय म्हणून हे मुद्दे अभ्यासले आणि आज आपण विकासाच्या दृष्टिकोनाचं उद्दिष्ट काय आहे म्हणून हे अभ्यासत आहोत. तर थोडा हा फरक लक्षात घ्या. तर औद्योगिकरण आणि शेती विकासावर भर दिला की त्यातून रोजगाराची उत्पत्ती होईल, रोजगाराची निर्मिती होईल, त्याद्वारे प्रत्येक सक्षम हाताला कार्य मिळेल, काम मिळेल आणि त्यातनं दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होईल. मी ही संकल्पना आपण सांगितली की दरडोई उत्पन्न म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न. आणि या सर्वांमधनं एकूणच व्यक्ती व राष्ट्राची आर्थिक सुबत्ता वाढेल, म्हणजेच आर्थिक विकास होऊन गरिबीचं निर्मूलन होईल. असं या विकासाच्या पारंपरिक दृष्टिकोनाचे हे दोन्ही पैलू होते, त्याचे हे उद्दिष्ट होते की हे राबवण्यामागे. पण पुढे 1990 नंतर जागतिकीकरणाचे वारे वाहायला लागले. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण याकडे सगळे राज्य कितीही नाही म्हटलं तरी स्वतःला याच्या वेगापासून किंवा याच्या प्रसारापासून किंवा हे स्वीकारण्यापासून ते वाचवू शकले नाहीत. आणि त्यामध्ये जी एक आतापर्यंत आपण बघितलं की समाजवादी पैलूला थोडं मागे टाकून भांडवलशाही पैलू पुढे आलेला होता. पण ह्या जागतिकीकरणाच्या संकल्पनेपुढे किंवा या जागतिकीकरणाच्या वेगापुढे, प्रसारापुढे ही सीमित भांडवलशाही की स्थानिक किंवा देशीय बाजारपेठांवर त्या देशातल्याच भांडवलदारांचं खाजगी मालकी, आर्थिक व्यवस्थेवर कुठेतरी त्यांचा हक्क, नियमनाचा, नियंत्रणाचा, हेही कुठेतरी आता कालबाह्य वाटायला लागलं. कारण आता स्थानिक हे काही उरलंच नाही जागतिकीकरणाच्या या वेगामध्ये. तर हे सगळं ग्लोबलायझेशन, जागतिक बाजारपेठेचं स्वरूप प्राप्त झालं बघायला. आणि त्यामुळं बहुराष्ट्रीय कंपन्या, ट्रान्सनॅशनल कंपन्या यांचा उदय झाला आणि कुठेतरी एक पारंपरिक विकासाच्या दृष्टिकोनातून आता एवढा असा सीमित आणि फक्त स्वतःच्या क्षेत्रापुरता विचार करून विकासाचा काही याला अर्थच उरला नाही. आणि म्हणून विकासाचा अपारंपरिक किंवा पर्यायी दृष्टिकोन पुढे आला. की आणि तो स्वीकारला सुद्धा गेला या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जवळपास जगातल्या बहुतांश देशांमध्ये, ज्यामध्ये गरिबीच्या भौतिक व अधिभौतिक घटकांवर भर दिलेला होता. आपण भौतिक घटक म्हणजे उत्पन्न की मिळकत की ज्याद्वारे मूलभूत गरजा पूर्ण होतील असं बघितलं. आणि अधिभौतिक घटक म्हणजे काय बघितलं की राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सामावून घेतलं जाणं घटकाला विशिष्ट, त्यानंतर त्यांचं सामाजिक, आर्थिक व राजकीय कल्याण होईल या दृष्टीने त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ तर करणं आहे, ज्याद्वारे ते त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतील. पण सोबतच सामाजिक किंवा राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागाची संधी मिळून त्यांना या ज्याला म्हणू आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये असं एक सन्मानाचं, प्रतिष्ठेचं स्थान प्राप्त करण्याची संधीसुद्धा मिळाली पाहिजे, अशी परिस्थितीही निर्माण करणं. म्हणजे कुठेतरी त्यांच्या आत्मसन्मानाला सुद्धा वाव मिळेल आणि ते त्या आत्मसन्मानाने, प्रतिष्ठेने जीवन जगू शकतील
अशा पद्धतीने त्यांना समाजात किंवा राजकीय निर्णय प्रक्रियेत स्थान मिळणं, हे अधिभौतिक घटक झाले की यावरही भर दिला गेला. नुसतं एवढंच नाही तर जे वंचित घटक होते, ज्यामध्ये मी वर्णन केलं होतं की स्त्रिया आहेत, बालक आहेत, किंवा असा समाजाचा एक मोठा भाग आहे की जो कितीतरी वर्षांपासनं, दशकांपासनं या प्रक्रियेपासून दूर ठेवला गेला होता, वंचित होता. तर ह्या सगळ्यांचं सक्षमीकरण, सबलीकरण होऊन त्यांना ह्या सामाजिक, राजकीय, आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेणे आणि एक व्यक्तिप्रतिष्ठा प्रस्थापित करणे, आत्मसन्मान आणि ज्याला आपण म्हणतो की प्रतिष्ठित जीवन जगण्याची संधी, परिस्थिती निर्माण करणे, त्यांच्यामध्ये कुठेतरी स्वाभिमानाची भावना पण निर्माण करणे, हे सगळं सन्मानपूर्वक जीवनासाठी हे सुद्धा आवश्यकच आहे. आणि उत्पन्नाबरोबरच ह्या सर्व क्षेत्रातली किंवा ह्या सर्व बाबींमधला अभाव पण दूर करणे म्हणजे कुठेतरी गरिबी दूर करणे. तर अशा दृष्टीने या अपारंपरिक किंवा पर्यायी दृष्टिकोनामध्ये या भौतिक किंवा अधिभौतिक घटकांवर काय दिला गेला, भर दिला गेला. सोबतच तळागाळातील लोक म्हणजे जे शिक्षित आहेत, हाय सोसायटीचे आहेत, की ज्यांचा पूर्वीपासून समाजामध्ये एक दबदबा आहे, वावर आहे, यांना तर राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये किंवा सामाजिक निर्णय प्रक्रियेमध्ये यांचा सहभाग होताच. पण आता ह्यांच्यासोबतच तळागाळातील लोकांनासुद्धा एक सहभाग मिळाला पाहिजे. त्यांच्या आपण म्हणू की त्यांच्या राजकीय विकासावर, सहभागावर पण भर दिला गेला की ह्या तळागाळातील लोकांनीसुद्धा राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन एक त्यांचा राजकीय विकास केला पाहिजे. आणि जेणेकरून ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये यांनी सहभाग घेतला तर सर्वांनाच समाजाच्या सर्वच स्तरांमध्ये किंवा राष्ट्राच्या प्रत्येक कार्यामध्ये यांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल. यावर सुद्धा या अपारंपरिक विकासाच्या अपारंपरिक दृष्टिकोनामध्ये भर दिला गेला. बघा, भौतिक घटक, अधिभौतिक घटकांवर भर दिला गेलाच. त्यानंतर त्यांच्या राजकीय निर्णय प्रक्रियेच्या सहभागावर भर दिला गेला. त्यांना प्रोत्साहन दिलं गेलं की जेणेकरून त्याद्वारे त्यांना समाजाच्या किंवा राजकीय क्षेत्रातल्या कुठल्याही स्तरावर एक योग्य प्रतिनिधित्व समाजातल्या प्रत्येक घटकाला मिळालं पाहिजे. मग त्या स्त्रिया असो किंवा आपण ज्याला म्हणू की वेगवेगळ्या समाजातले घटक आहेत त्यांचं प्रतिनिधित्व असो, अशा पद्धतीने. तसंच अजून एक भर याच्यासाठी पण दिला गेला या विकासाच्या दृष्टिकोनामध्ये की जे आपण मागच्याही पर्यावरण आणि शाश्वतता या घटकामध्ये अभ्यास केला की शाश्वत विकासाच्या संकल्पनेला पण इथे यावर एक भर दिला गेला. का दिला गेला तर फक्त मानवी विकास आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या एवढाच पुरेसा नाही, तर हा विकास किंवा मानव हा तेव्हाच शाश्वत होईल. आता मानव म्हणजे मानवाच्या पुढच्या पिढ्या ह्या तेव्हाच जगू शकतील की जेव्हा पर्यावरणसुद्धा शाश्वत राहील, म्हणजे पर्यावरणाची गुणवत्तासुद्धा राखली जाईल. म्हणजेच मानवी कृती, उपक्रम आणि निसर्ग किंवा पर्यावरण यांच्यामध्ये समतोल साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला, त्यावर भर दिला गेला. त्यासाठी शाश्वत विकास, पर्यावरणाशी किंवा निसर्गाशी सहजीवन करून त्याचा समतोल, गुणवत्ता राखून एक शाश्वत विकास साध्य करणं हे ध्येय संयुक्त राष्ट्रांनी तर त्यांच्या सहस्त्रक ध्येयामध्ये म्हणा किंवा 17 ध्येयांमध्ये जो एक विकासाचा जाहीरनामा त्यांनी 2030पर्यंत शाश्वत विकासाचा जाहीरनामा स्वीकारला, त्यामध्ये तर त्यांनी स्वीकारलाच, पण अनेक राज्यांनीसुद्धा यावर भर दिला की याद्वारे निसर्गाशी सहजीवन किंवा एक सहकार्य करून आपण जे काही आपले उत्पादन साधनं आहेत त्याद्वारे निसर्गाला हानी न पोचवता एक शाश्वत विकासाद्वारे त्याद्वारे उत्पादन करू की जे पुढच्याही मानवी पिढ्यांना कामी येणार आहे. आणि सोबतच या
उत्पादनाची ही क्षमता वाढल्यामुळे आणि निसर्गाचाही समतोल साधला गेल्यामुळे, गुणवत्ता राखली गेल्यामुळे कुठेतरी एक त्या माध्यमातून, उत्पादनाच्या वाढीच्या माध्यमातून कुठेतरी सबलीकरण, सक्षमीकरण, समतेचं प्रस्थापन हे शक्य होईल. म्हणजे याच माध्यमातून स्त्रियांनाही रोजगार प्राप्ती झाल्यामुळे स्त्रियांचं सबलीकरण होईल आणि या सर्वात मधून गरिबीचं निर्मूलनही होईल आणि जो विकास होईल तो शाश्वत होईल. आणि गरिबीचं निर्मूलन हे काही काळासाठी नाही तर नेहमीसाठी हे गरिबीचं निर्मूलन आपणास शक्य होईल. तर त्यामुळे मानवी उपक्रम आणि निसर्ग यांच्या योग्य त्या समतोल साधण्यावर सुद्धा शाश्वत विकासाच्या माध्यमातून भर दिला गेला. आणि या विकास संकल्पनेला, शाश्वत विकास संकल्पनेला काय दिलं गेलं? प्रोत्साहन दिलं गेलं. त्याबरोबरच समता, सहभाग, सबलीकरण तसेच शाश्वतता या तत्वांनाही महत्त्व दिलं गेलं. तर आता समता म्हणजे आपण जी 17 ध्येय बघितली, UN जी जाहीर केली 2030च्या विकासांच्या जाहीरनाम्यामध्ये, शाश्वत विकासाच्या जाहीरनाम्यामध्ये, की स्त्री पुरुष समानता बघितली आपण. त्यानंतर आपण अजून एक बघितलं की जी समाजातली असमानता आहे ही दूर करायची आहे आपल्याला या माध्यमातून. सहभाग निर्णय प्रक्रियेमध्ये, राजकीय असो, सामाजिक असो, आर्थिक असो, यामध्ये सर्व समाजातल्या सर्व स्तरातील घटकांचा सहभाग, सबलीकरण, वंचित घटकांचं सबलीकरण आणि शाश्वत विकास म्हणजे शाश्वतता. जे काही करतो आहोत ते पुढील मानवी पिढ्यांसाठीही ते शाश्वत राहावं, त्याचा त्यांनाही उपभोग घेता यावा, पर्यावरणाचं गुणवत्ता त्यांच्याहीसाठी राखून ठेवली जावी. या सर्व तत्वांनासुद्धा या विकासाच्या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये, अपारंपरिक दृष्टिकोनामध्ये किंवा पर्यायी दृष्टिकोनामध्ये महत्त्व दिलं गेलं. आणि या दृष्टिकोनातूनच पुढे जाऊन UNचे जे काही 194 देश सदस्य आहेत यांनी काही आपल्याला ह्या शाश्वत विकास आणि त्या माध्यमातून दारिद्र्याचं निर्मूलन, आपल्याला याच्यासाठी काही ध्येय राबवलेली दिसतात. जसं मी आत्ता सांगितली, एक 17 ध्येय तर त्यांनी जाहीर केलेलीच आहे 2030पर्यंत शाश्वत विकासाची ध्येयांचा जाहीरनामा. तर हे प्रयत्न केलेले आपणास दिसतात. याची माहिती आपण मागील भागामध्ये पूर्णतः घेतलेली आहे. आपण मागील भागामध्ये गरिबीची व्याख्या पण अभ्यासली. तरीही एकदा मी पुन्हा एक रिव्हिजन म्हणून UNने गरिबीची व्याख्या काय केलेली आहे, UNची जी एक 6 एकूण भाग आहेत UNचे, सुरक्षा परिषद, आमसभा, तसंच आर्थिक व सामाजिक परिषद, हा जो UNची एक समिती आहे तिने काय केली आहे गरिबीची व्याख्या? गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायांचा अभाव तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन. याचं विश्लेषण मी मागच्या भागात केलेलं आहे की योग्य संधीच मिळत नाही कित्येक घटकांना समाजातल्या, की कामच मिळत नाही. पात्रता असली किंवा नसली तर योग्य संधी, शिक्षणाची संधी मिळत नाही. त्यामुळे मग ते अकुशल राहतात आणि त्यामुळे मग पुढे रोजगार प्राप्त होत नाही. अशा प्रकारे योग्य संधी मिळत नाही. पर्यायांचा अभाव आहे की एका ठिकाणी नाही मिळालं तर दुसऱ्या ठिकाणी तरी काम मिळेल, पण पर्याय उपलब्ध नाहीत कारण तेवढा विकास झालेला नाही. तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन आपण बघितलं की कुठेतरी दुर्बल घटक स्वतःची सुरक्षा करू शकत नाही किंवा त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा करू शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्या आत्मसन्मानाचा, स्वाभिमानाला ठेस पोहोचते आणि कुठेतरी त्यांच्या त्या सन्मानाने जगण्याच्या हक्काचं उल्लंघन होतं, म्हणजेच प्रतिष्ठेचं उल्लंघन होतं. याशिवाय शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादक साधनांचा अभाव, म्हणजेच कसं की ज्याला आपण म्हणतो की कुटुंबाच्या अन्न व वस्त्र या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी संपत्तीचा अभाव किंवा अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणे, रोजगार नसणे हे यामध्ये येतं. तसंच यामुळे उपासमार होते, कुपोषण होतं. शाळा किंवा दवाखाने उपलब्ध नसतील तर शिक्षणाचा अभाव, मूलभूत सेवांची कमतरता, आरोग्य ही मूलभूत सेवा आहे. सामाजिक भेदभाव की जिथे आपण म्हणतो की समाजामध्ये दुर्बल घटक हिंसेला बळी पडत आहे, स्त्रियांवर अत्याचार केले जातात आहे. निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग नसणे त्यांचा, की त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीवच होत नाही किंवा त्यांना ती संधीच मिळत नाही. त्यांच्या रोजच्या
त्या धावपळीच्या याच्यामध्ये त्यांचं या सामाजिक आणि राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभागच होत नाही. त्यामुळे हातातोंडाची मिळवणी करण्यातच पूर्ण दिवस किंवा वेळ त्यांचा जातो आहे. तर तिथे सुद्धा सहभाग नसणे, ह्या सगळ्यांचा अंतर्भाव गरिबीत होतो, असं युएननी किंवा युएनच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने ही व्याख्या केली आणि त्याचं विश्लेषणही थोडक्यात केलं आहे, जे मी तुम्हाला सांगितलं. आणि ह्या सगळ्यांवर पर्याय म्हणून किंवा एक उपाय म्हणून UN काय म्हणतं आहे की त्या देशातल्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्या देशामधल्या गरजा किंवा परिस्थिती बघून तुम्ही एक सुशासनाद्वारे या गरिबीचं निर्मूलन करू शकता किंवा गरिबी दूर करू शकता. तर सुशासनमध्ये काय करायचं आहे, तर व्यवस्थेचं लोकशाहीकरण करायचं आहे. जी काही सामाजिक व्यवस्था आहे, राजकीय निर्णय व्यवस्था आहे किंवा आर्थिक व्यवस्था आहे, ज्यामध्ये उत्पादन वितरण आहे, याचं काय करायचं आहे, लोकशाहीकरण करायचं आहे व मानवी हक्काचे सर्वदूर संरक्षण आणि आयोगांच्याद्वारे स्थापन करून आपण आपल्या भारतामध्ये 1993मध्ये मानवी हक्क आयोगाची स्थापना झालेली आहे. तर याद्वारे जिथे जिथे ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्या मानवी हक्कांचं जिथे उल्लंघन होत आहे तिथे तुम्ही त्यांना ते संरक्षण दिलं पाहिजे आणि याद्वारे तुम्ही गरिबी दूर करू शकता किंवा गरिबीचं निर्मूलन करू शकता. म्हणजे हे लोकशाहीकरण व्यवस्थांचं आणि मानवी हक्कांचं आवर्जून केलेलं संरक्षण या सुशासनाच्या मूलभूत घटकाद्वारे गरिबी दूर केली जाऊ शकते असं संयुक्त राष्ट्राला वाटतं आहे. आणि त्यासाठीच संयुक्त राष्ट्राने 2007मध्ये 2008 ते 2017 असं दारिद्र्य निर्मूलनाचं दुसरं दशक घोषित केलं. त्याच्या आधीचं दशक पहिलं दशक होतं दारिद्र्य निर्मूलनाचं 1997 ते 2006. याद्वारे सुद्धा त्यांनी पूर्ण जगभरात दारिद्र्य निर्मूलनाचे या अपारंपरिक पर्यायी दृष्टिकोनातून विकासाचा प्रयत्न केले. तसंच 2000मध्ये त्यांनी सप्टेंबरमध्ये UNच्या सर्व सदस्य 194 देशांनी एक सहस्त्रक विकास ध्येय मंजूर केले. प्रामुख्याने त्यामध्ये 8 ध्येयांचा समावेश होता की जी 2015पर्यंत सर्व या सदस्य देशांना ती साध्य करण्यासाठी एक बांधील केलं गेलेलं होतं. आणि त्यातही या प्रामुख्याने 8 ध्येयांमध्येही 3 ध्येयांना खूपच त्यांनी ज्याला म्हणतो आपण की महत्त्वाचं स्थान दिलं होतं, प्राथमिक स्थान दिलं होतं. पहिलं होतं भीषण गरिबीचं आणि उपासमारीचं निर्मूलन, दुसरं शाश्वत विकास घडवून आणणे आणि तिसरं विकासासाठी आंतरराष्ट्रीय ऐक्य साधणे या शाश्वत विकासासाठी. त्यातल्या त्यातही दारिद्र्य निर्मूलन आणि त्याद्वारे गरिबीचं आणि उपासमारीचे निर्मूलन हे मात्र त्यांनी त्यातल्या त्यात पहिल्या क्रमांकावर म्हणजे प्रायोरिटी दिली होती की हे प्राथमिक उद्दिष्ट आहे की हे साध्य झालं तरच पुढचे ध्येय साध्य होणार आहेत. आणि ह्याचीच पुढची पायरी म्हणजे जी 17 ध्येय 2030च्या शाश्वत विकासाच्या जाहीरनाम्याद्वारे त्यांनी जाहीर केली आणि एक या आराखड्याला भविष्यासाठी लोकांना आणि जगाला शांतता आणि समृद्धीसाठीच्या संदर्भात हा एक 17 ध्येयांचा आराखडा तयार करण्यात आला. आणि ही 17 ध्येय मुख्य ध्येय साध्य करण्यासाठी छोटी छोटी 169 उपध्येयसुद्धा दिली जोडीला की या ध्येय एक एक पायरी तुम्ही करत गेले तर हे 17 ध्येय साध्य होणार आहेत. या माध्यमातून ही 17 ध्येयसुद्धा जी मी मागच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट करून सांगितली आहेत, तसंच त्यांचा एक अशाच नोट्सच्या स्वरूपामध्ये सुद्धा लिहिलेलं होतं. तरीही एक सगळ्यांना अजून एकदा व्हावं म्हणून इथे हे दाखवते आहे. ही UNची अशी 17 ध्येय आहेत. इथे या 17 ध्येयांची माहिती आहे आणि थोडंफार विश्लेषण मी केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण गरिबी आणि विकास हा भाग अभ्यासला आहे, ज्यामध्ये गरिबीच्या व्याख्या,
ढोबळमानाने, तसेच संयुक्त राष्ट्राची व्याख्या इथेही आपण आत्ता अभ्यासली, त्या मागच्या भागातही आपण अभ्यासली. गरिबीचे दृष्टिकोन, पारंपरिक अपारंपरिक गरिबी दूर करण्याचे वेगवेगळे मार्ग, 1990च्या आधीचा, 1990 नंतरचा, त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या या गरिबी निर्मूलनासाठीचे प्रयत्न, विकास म्हणजे काय, विकासाचेही 2 दृष्टिकोन आपण अभ्यासले. सोबतच आपण या शाश्वत विकासाच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र आणि त्याचे सदस्य देश कसे प्रयत्न करत आहेत तेही सहस्त्र ध्येय किंवा 17 ध्येय या माध्यमातून आपण अभ्यासले आहेत. अतिरिक्त माहिती पण मी बरीच तुम्हाला या घटकाच्या संदर्भात दिलेली आहे. तरी यावर विविध प्रश्न, संकल्पनाचित्र, जसं प्रकार आहे त्यावर संकल्पनाचित्र तयार होऊ शकतात, व्याख्या विचारली जाऊ शकते, चूक किंवा बरोबर सकारण स्पष्ट करा हे विचारलं जाऊ शकतं. आपण जे सहस्त्र ध्येयामध्ये 3 मुख्य ध्येय बघितले त्यावर संकल्पनाचित्र तयार होऊ शकतं. मोठा प्रश्न तयार होऊ शकतो की गरिबीचे पारंपरिक आणि अपारंपरिक दृष्टिकोन स्पष्ट करा आणि गरिबी निर्मूलनाचे उपाय योजना सांगा. इथे मी आवर्जून हे नमूद करते की गरिबीच्या पारंपरिक दृष्टिकोनातून जी काही उपाययोजना होती त्या गरिबी निर्मूलनासाठी 1990च्या आधीच्या ज्या उपाययोजना होत्या त्या तर चालूच आहेत. त्यासोबत जागतिकीकरणानंतर 1990 नंतर काही ॲड केल्या गेल्या, म्हणजे ज्या आहे त्यावर तर भर आहेच. औद्योगिकरण, शेती, रोजगार निर्मिती, दरडोई उत्पन्नात वाढ करण्याचे प्रयत्न, आर्थिक सुबत्ता आणण्याचे प्रयत्न, पण सोबतच आता त्यात ॲड केली गेली आहे की समता, सहभाग, सबलीकरण, शाश्वत विकास यामार्फत अधिभौतिक घटकांच्या वर भर देऊन कसा विकास साध्य केला जाईल आणि कशी गरिबीचं निर्मूलन केलं जाईल हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही या उपाययोजना लिहिणार आहेत तेव्हा पारंपरिकच्या वेळेस तर ते मुद्दे लिहायचेच आहेत, पण अपारंपरिकच्या वेळेसही ते मुद्दे तुम्हाला रिपीट करून समता, सहभाग, सबलीकरण, शाश्वत विकास हे मुद्दे ॲड करायचे आहेत. हे तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न या भागावर येऊ शकतात. तरी इथे आपण गरिबी आणि विकास हा घटक पूर्णतः अभ्यासलेला आहे. माझं जर शिकवणं तुम्हाला अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण वाटलं असल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. काही सुधारणा असतील त्याही कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुढील भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत भारतातील गरिबी आणि विकास, की आता पर्टिक्युलर आपण UN काय प्रयत्न केले ते बघितले. भारत हा UNचा सदस्य देश आहे. मग भारतातील गरिबी निर्मूलनासाठी किंवा भारतामध्ये एक वंचित घटकांचा सामाजिक किंवा राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग होण्यासाठी, भेदभाव, असमानता दूर करण्यासाठी भारत कसे प्रयत्न करतो आहे स्वातंत्र्यापासनं आणि कशा पद्धतीने भारताचे हे प्रयत्न चालू आहेत, तर ह्या सर्व भागाचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओत करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.